देवी आई माझी तारिणी सुखरूप असू देत. ए आजी, काय कुठे चाललीस? अगं जरा खांडेकरांकडे जाऊन येते. तारिणी फोन सुद्धा घेत नाही. खांडेकरांकडे कशाला आजी? आता तुझ्यात ना जरा पेशन्स नाहीये. काही घडलं ना की लगेच समोर घडायला हवं असतं तुला. ए शहाणे, माझीच वाक्य मला ऐकू नकोस. नाही तर काय. अगं आपली तारिणी ताई कशी आहे माहिती नाहीये का तुला? तिने फोन रूम मध्ये ठेवला असेल आणि किचन मध्ये काम करत राहिली असेल काहीतरी. तू उगाच टेन्शन घेतेस. तू बैस आधी इकडे. तू ऐक माझं. बस इकडे. बस इकडे बस. टेन्शन नको घेऊस, शांत हो. आपण मेडिटेशन करूयात का? फिटनेससाठी चांगलं असतं. कधी पण करतात का मेडिटेशन? आणि माझं झालंय सकाळी. ओके ठीक आहे, पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. मी अभ्यासाला बसते. तू दे आधी दे. अगं! जाशील पटकन निघून. रिलॅक्स. मी अभ्यासाला बसते. चिल चिल. अगं काय ही तारिणी सुद्धा ना. काय ही फोन का उचलत नाही? एवढ्या कसल्या महत्वाच्या कामात अडकलीये देव जाणे बाई. काय करावं आता? कमांडर, गाडी पुढे काही अंतरावरती जाऊन थांबली. बॉसला पण सांग त्या लोकेशनला थांबायला. येस. हॅलो युवी. निशी, अरे मी पोहोचले इथे गाडी घेऊन. हा हे काय अगं आत्ताच हे काम संपलं आत्ताच आलोच. बरं ठीक आहे, लवकर या. मी वाट बघते. हा बरं ऐक ना निशी, काय? थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू का? अगं तुला माहित नाही आज तुझी मला किती मदत झाली आहे. माझी मदत? सिरियसली? म्हणजे हेच तू माझ्यासाठी एवढी गाडी घेऊन आलीस, माझा वेट करतेस. थँक्यू सो मच खरंच यार. मला देवाने एवढी समंजस आणि एवढी चांगली बायको दिली ना. अरे यार मी खूप लकी आहे निशी. ओके चल लवकर ये, मी तुझी वाट बघते. आलोच आलोच. युवराज खांडेकर, काम झालंय.